हॅलो गाईज. सो आता आम्ही चाललेलो आहे अक्कलकोटला. कारण की आता अक्कलकोटला का चाललं आहे, असंच चाललं आहे अक्कलकोटला. कारण आम्हाला घरी बसून इतकं बोर होत होतं आणि 3 दिवस झाले आम्ही घरीच आहे म्हणून. आणि मी गावाला आले, तुम्हाला माहिती आहे इथून जवळ आहे अक्कलकोट, म्हणून भाऊ म्हणला चला जाऊयात आपण अक्कलकोटला. तर आता चाललो आहे आम्ही अक्कलकोटला. आणि माझं तर मी मस्त उरकलं, सांगा काहीच मी कशी दिसते. आणि मी माझं उरकलं, माझ्या बहिणीचं उरकलं, आता मम्मी ते राहिले त्यांचं उरकलं की आम्ही निघणार. मग बघूया पुढं गाईच कसं जाते आम्ही अक्कलकोटला. फायनली आम्ही गाडीत बसलो, सगळेजण येतच नव्हते, किती उशीर केला. आणि नंतर आम्ही पार 2 वाजता निघालो. दिसते सगळे आम्ही आता गाण्यांचे भेंडे वगैरे खेळत होतो, खूप मजा केली गाडीत बसून गाण्यांचे भेंडे खेळत. बस आज की रात है जिंदगी, कल हम कहा तुम कहा. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो. काहीच गर्दी नव्हती मंदिरात, कारण आम्ही ऑनडे गेलतो म्हणून काहीच गर्दी नव्हती. आम्ही निघालो दर्शनांसाठी पण एवढी गर्दी नव्हती, नॉर्मल थोडीफार गर्दी होती, कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. गाईज आम्ही मंदिर अक्कलकोटला आलेलो आहे दर्शनासाठी आमच्या फॅमिलीसोबत. तर काही सुद्धा गर्दी नाही आहे, आम्ही डायरेक्ट आत पण जाऊ शकतो. थोडीशी गर्दी आहे कारण आज बुधवार आहे ना, म्हणून एवढी गर्दी नाही आहे. बघा तुम्हाला दिसत काहीच गर्दी नाही. आता पुरुष वेगवेगळे आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, म्हणून मी काय केलं, बाहेरच्या स्क्रीनवरून तुम्हाला दाखवते. आता अलाउड नसतं फोन यूज करणं ना, म्हणून. आणि इथं हे स्वामींची इथं पाऊल वगैरे होते ते. आणि इथं आम्ही बसलो थोडे 5 मिनटं बसलो, कारण आम्हाला लगेच गाणगापूरला निघायचं होतं म्हणून बसलो वगैरे. कसं झालं मम्मी? मस्त चांगलं आहे बरं. काहीतरी गर्दी होती का आतमध्ये? काहीच गर्दी नव्हती. मस्त आम्ही दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये. आता बाहेर आलो, बाहेर फोटो काढले. ते स्वामींची मोठी मूर्ती आहे तिथं, मस्त एक फोटो वगैरे काढले. काय अवतार झालं हिचा बघा, काही झोपलेली गाडीत ती तशीच तिला उचलून आणली. कुठं आली परी तू? डोले कुठं आली? स्वामींच्या मूर्तीपाशी. ती स्वामींकडे आली असं ती म्हणते. मस्त दर्शन घेतलं, फोटो वगैरे काढले. आणि आता चाललो आहे गाणगापूरला. गाणगापूरला आता निघतोच आहे, मग गाणगापूरचा पण ब्लॉग आम्ही कंटिन्यू करणार आहे. मी ब्लॉग तो वेगळा हा वेगळा नाही करणार, आणि छोटं होईल म्हणूनच. चलो जाऊयात गाणगापूरला. आणि हे बघा गाईज, ही कशी बसली आमच्या पूर्ण मांड्यांवरती. तिने पाय पूर्ण मांडी वगैरे घालून ती बसली आमच्यावर. आणि फायनली आम्ही गाणगापूरमध्ये पोहोचलो. आम्ही गाणगापूरमध्ये या ना सगळेजण. आम्ही गाणगापूरच्या नदीच्या इथं आलो. तिचं नाव भीमा आणि अमरजस, 2 नदी एकत्र आहेत. त्या नदीकडं हातपाय धुतले वगैरे. तिथून मग आम्ही गाणगापूरमध्ये म्हणजे दत्तांच्या मंदिरात जाणार होतो. तिथे दिवे घ्यायचे आणि दिवे त्या पाण्यामध्ये सोडायचे असं करतात. गाणगापूरमध्ये गेल्यावर ते आम्ही केलं, म्हणजे आमच्या मम्मीने ते केलं. ते दिवे पाण्यात सोडले वगैरे. आणि मग आम्ही तिथलं एका मंदिरात, म्हणजे तिथं पारायण वगैरे करतात, तिथं गेलो. तिथं पाया वगैरे पडले. हे दोरे बांधतात, कारण की कोणाची विश असेल आणि ती पूर्ण करायची असेल तर तिथं असे दोरे बांधतात. तिथं गेलो, ते आम्ही काही केलं नाही. तिथं फेरे वगैरे मारले. मग तिथून आम्ही जाणार होतो मंदिरात. तिथं ते औदुंबराचं झाड आहे, तिथं पाया पडतात लोक. ते बघा औदुंबराचं प्रदक्षिणा वगैरे घालतात त्या झाडाला. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो तिथून, त्या मंदिरातून. किती जण पारायण करत होते. आणि हे स्वामी नारायण म्हणून काहीतरी मंदिर आहे, तिथं अलाउड नव्हतं व्हिडिओ काढणं. आम्ही आता दत्तांच्या मंदिरापाशी आलो आहोत. तिला भीती वाटते. तिने ते ज्यांना भूत लागतात ते माणसं तिने ते बघितले. ती म्हणते स्वामींचे गाणे लाव, मला लई भीती वाटते. आता आरती चालू होणार आहे 8 वाजता रात्रीची.
झालं ना, आता आम्ही निघालो आणि आतमध्ये आम्ही तिथं भूत वगैरे काढतात ते सगळं बघितले की भीती वाटली. डेंजर नका. आता जेवतो काहीतरी. 9 वाजले आता. आम्ही सकाळी खाल्लंय. कधी खाल्लंय? सकाळी खाल्लं होतं आणि आणि अजून आमच्यातले एका चक्कर आली आमच्यातल्या एकाला. लय बेकार चक्कर आली. धपकनी त्या पडल्या खाली. ते बघून आम्हाला भीती वाटली. आम्हाला वाटलं यांच्याच अंगात वगैरे येते का? पण नाही त्याचं काय झालं. हॉटेलमध्ये आलो, जेवण वगैरे केलं मस्तपैकी आम्ही. डिझाईन मस्त आहे ना. वहिनी तिथून बडीशोप घेत होत्या. त्यांना आम्ही बघितलं. त्यांना माहितीच नाही आम्ही व्हिडिओ काढतोय म्हणून. आमचं जेवण झालं आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला आम्हाला घरी जायला किती वाजले आपल्याला आता? 12 वाजले आता. आणि घरी जायला आम्हाला 3 वाजणार आहे. 3 वाजता आम्ही घरी पोहोचू आणि आता जाणार. मग आम्ही पारुशी वाटतोय न झोपता आमचं फेस बघा कसं झालंय, कारण गाडीत बसून खूप थकलो म्हणून असं झालंय. तर बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.